हातखंब्यावर असो आपण मागच्या व्हिडिओत आपण अपडेट घेतलेले म्हणजे अगदी आपण शिरगावमधून इलेलो ते डायरेक्ट हातखंब्यापर्यंतची व्हिडिओ होती. तर इथून आता आपण संगमेश्वरपर्यंत जातलो. इकडे आता ही पूर्ण कॉन्क्रीटची लिंकची मशीन आणि कॉन्क्रीटचा पूर्ण याचं म्हणजे जो आपलं मेन रोड असा तर त्याचं देखील काम सुरू असा. तर या व्हिडिओमध्ये आपण हातखंबा टू संगमेश्वर या रोडची अपडेट घेणार आहोत. त्याच्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा. आपण आता हातखंब्याच्या पुढे इलो आणि इकडून पण आता मस्त 4 लेन झालेलो असा. इकडे भयंकर खड्डे होते. आम्ही निवळी फाट्यापर्यंत वैतागलेलो. लास्ट टाइम आम्ही गणपतीपुळे गेलेलो तेव्हा खूप हाल झालेले. इकडे सीएनजी होतो काय रे? नाही ना, हातखंब्यात सीएनजी पंप काय तेवढं लक्ष नाही भेटलो. आपलं सीएनजी किती? अर्धी टाकी अजून ना. ओके. हे काय काय आता हे नवीनच रस्ते झालेले आहेत. त्याच्यातले जस्ट आता क्युरिंगच्या वरचे जे सगळी गोनफाट होती ती काढली. आणि हे रेड आईस आपलं हिमालयात तो ब्लॅक आईस असतात ना याच्यावर पाणी टाकलं की ते ब्लॅक आईस सारखीच गाडी पळतली. धुक्या 12 वाजता बघ कसला धुक्या येईल. आणि त्या धुक्यातनं 2 गाडी येतात समोर बेकार. पटकन दिसत पण नाही. हो दिसत पण नाही ते गाडी. हो तो नवीन बनवलेला रस्तो कशाक तोडल्या ना रे आमच्या हे काही विचारून ये बघ. अरे नवीन रस्तो झालेलो तोडल्या नाही ना. माझ्या मध्ये पाईप घालून विचारले असते मोरीचे. हे बघ हे पण तोडतात माणसात ना उठले. अरे काय बाणगडी मग केला नाही कशाक तो रस्तो. काहीतरी चुकला इंजिनियर कडून काहीतरी गडबड झाली वाटतं. आता ह्या हैसर हैसर पाईप टाकूचे म्हणून हैसर ठेवले नाही. मग तोच रस्तो करायचोच नाही ना तेव्हा. तारवेवाडीच्या तर येईल. तारवेवाडी नंतर लगेच डांगेवाडी. ये तो शुरू होते खतम हो गया. सर्व निवडी फाट्यावर येईल की काय? आज मागे गणेश जयंती निवळी फाट्यावर चिलावर रे. होय इकडनं आपलं गणपतीपुळ्यात जावतो रस्तो बघा. असो रस्तो होतो जेव्हा आम्ही गणपतीपुळ्यात गेलेलो तेव्हा प्रवास केलेला. आणि तेव्हा आपल्याकडे काहीची टियागो होती काय अल्टो होती. हा अल्टो होती. अक्षरशः हाल झालेले आम्ही. अरे नाही नंतर टियागो घेऊन गेलेलो आपण राजा. एकदा पुन्हा गेलेलो ना आपण. हल्लीच बघ लेटेस्ट साधारण वर्षभरापूर्वी. इकडे तर काय काम चालू नाही. तिकडे पण सर 1-2 ना पुढे ब्रिज असत असं सॉरी कॉलम असत. ते पण इसवी सन काळातले असत. गेलो रस्तो गणपतीपुळे. इकडून असा गणपतीपुळे 31 किलोमीटर आपण आता क्रॉस करतो निवळी फाटो. आणि इकडे हे जे पिलर दिसतं तर ते इसवी सन पूर्व म्हणजे आधी जेव्हा आधी मानव होते त्यांच्या काळात हे पिलर उभे केलेले होते. त्याच्यानंतर हे रस्ते बनवले. बघ ना त्यांचा कलर बघ ना. ते माका वाटतं स्टील सुकलेली अरे त्या स्टील आता माका वाटतं तो लोड घेत की नाही पण शंका होती. एवढा सडान गेला आता. कशाक म्हणून जायचं उभं करून ठेवले नव्हतो कॉलम काय माहिती. करूच नव्हता तर हे ना इन्साफी आहे. हे म्हणजे ऐसर माकट्टा येत आता. कारण तिकडे जो तू पुढे काहीतरी झालेलं दिसत एक लेन ना. आता पुढे ना पुढे काय आता संगमेश. अरे काय असं काय ठेवले मी आता. अरे काय काय गाडी पुढे घास करून आपटले. केळशी रत्नागिरी. ह्या बेकार सगळ्या. हो कसला दान करून आपटता गाडी. इकडे या ब्रिजचं काम चालू होता त्याच्यामुळे. अरे पण इकडे बघ ना नाही म्हटलं तरी 3-4 इंचाचा मरे दणको बसतो डायरेक्ट येताना पण जाताना पण.
वनांगणी काहीतरी आपण आता हातखांबा म्हणजे निवळे फाट्याच्या पुढे असाव तर इकडे पण टोल नको होता ह्यो आरामात 500-600 रुपये तर काढूनच ठेव कव्यात टोल साठी इकडे टोल नाक्याचं काम सुरू असा आणि ह्यो पूर्ण आता सध्याचं साईडचा आपला रस्तो सर्व्हिस रोड जस्ट टेम्पररी ठेवल्याने या आपण आता निवळी फाट्याच्या पुढे आणि निवळी घाटाच्या अलीकडे असो सपोर्ट काय वापरत नाही रे का वर चढले ते अरे बघ किती बारीक लक्ष आहे तो अमितचो होय पंचायत समिती इंजिनियर सर शेवटी ह्या बघायला ह्या असला ना डेंजर एकदम डायरेक्ट दान करून खड्डो आपण भराव करतले तरी ते बघ कसले रिटेनिंग वॉल केले नाही ते बघ साईडचं ती बघ वरची रिटेनिंग वॉल हो जुनी नाही नवीनच केलं नाही आताची दगड ना हल्लीचं फोडलेलं बघ हल्लीचं फोडलेलं दगड कळताना हात फोडीचं दगड आणि जुन्या काळात चिनीन फोडलेलं दगड वेगळं दिसत पंचायत समिती इंजिनियर बोल रेकॉर्डेड मग आमका पुरावा होणार आहे काहीतरी उद्या शब्द फिरवलंस तर तू कोकजे वठार पण अमितला नॉलेज कसला अरे नॉलेज कसला अमित हे अमित माका आजपर्यंत नाही कळलं निवळी घाटात दिलो एक लेन दोन्ही लेन झालेले आहेत म्हणजे दोन्ही साईडचे हे झालेले आहेत 4 लेन झालेलो तिकडच्या साईडचा अजून तर म्हणजे साईडचा वगैरे फिलिंग आणि बाकी असल्यामुळे 3 लेन चालू नाही केले या बाईतवाडी पण इकडे पण काम झाला हे पण रस्तो नव्हतो झालेलो आम्ही इलो तेव्हा जवळपास एक वर्षापेक्षा जास्तच जरा आपण इकडून प्रवासच नाही केलो सर्व आता स्पॉट येतो रे तो बघा इकडे अजून हेमाकट आतमध्ये कलवरचे वगैरे या चालू आहे फिलिंग साईडचे आहेत ना ते अरे किस या पण रिटेनिंग वॉल वगैरे पण चालू आहे काम रिटेनिंग वॉलची हाईट वाढव कमी रिटेनिंग वॉलची नाही तर सगळा अजून तर वरती ओव्हर होऊन रस्त्यावर आहे त्याला सगळा इकडे बघ कशी केल्याने ते वाव इकडनं ना एक मस्त असं व्ह्यू मिळता आम्ही थांबलेलो लास्ट टाइम गेलेलो तेव्हा आता सर्व थांबाक नाही भेटायचं तिकडे काम सुरू आहे त्या लेनला ह्यो समोरचं स्पॉट रे अमित इकडनं आपण फोटो काढलेले रे हे अमित झोपलो की काय तो बघा मस्त इकडे ना पुढे बघा नदीचा व्ह्यू वा आता लय घालना गेला मरे ह्या तो बघ खायना घेतात ते रस्तो पण इकडे खूप उंच तसा झाला असा एवढी पण हाईट वाटत नाही पण एका रिटेनिंग वॉल हो कवी इकडे नाहीतर वरून सगळा खाली येताना तसा दिसता कातळच दिसता काळी तर पोकलँडने सगळं फोडून टाकल्याने या घाट हे डीडी म्हणजे दीव दमन काय पासिंग ओके पेट काय बघ कसलं उताराक जाता तो बघ कसलो चाललो आता मारटन तो जागेवर मारले कशा गोडी इल्यात रे ते का तरी पण लहानच वाटतं तो कंटेनर समोर हो ते उंच माणसासमोर बुटको जाता ना तसं पण त्याच्या अंगात गोडी बघ किती आहेत ते तरी पण त्याच्या पुढे जाऊचा भेंडी असे असतात काय काय कलाकार नाही बाबा इकडे आता ह्यो एंड झाला इथून आता परत आपला जुना मुंबई गोवा महामार्ग पण काम सुरू आहे हे बघून आम्हाला खूप आनंद झाला मन खूप आमचं प्रसन्न झालं आता 15 वर्ष 17 वर्षानंतर रेकॉर्ड किती वर्षात होता कम्प्लीट
काय माहिती, पण गिनीज बुक मध्ये या रस्त्याची एंट्री होणार आणि नाही झाली तरी मी प्रयत्न करणार सो खर्चाने. अरे व्हिडिओ काढून काढून आमच्या गाड्यांचे अंजर पंजर डिले झाले. इकडे पण ब्रिजचा काम होतो, वरनात जातो रे ब्रिज डायरेक्ट बघ. इकडे मध्ये खाली हॉल्ट नाही, इकडे पाणी भरत असण्याचे चान्सेस वाटत. ह्यो सर्व बघ मागच्या वेळी ब्रिज अर्धो होतो, पिलर उभे केलेले होते. आता ब्रिज झाला आणि किती हाईट बघायच्या, दुप्पट हाईट गेली यावरती. शटरिंग लावल्याने. हो का शटरिंग लावल्याने, या स्लॅबच काम सुरू आहे. अमित तू काय येऊ काय आता सुपरविजनला? ह्यो एक रस्तो ना परत ते तिकडेच जाता देवरुख साईडला. आम्ही चुकाने एकदा याच रस्त्याने इलेलो, परत गोल फिरा संगमेश्वर मधून घुसलो आणि आहे ना बाहेर इलो माहिती आहे. एक पाठो फक्त चुकलो आम्ही, परत रिटर्न गेला नाही. मग परत आहे ना मुंबई गोवा हायवे रेग्युलर खड्ड्यात ना. तळे काटे हा तळे काटे. अरे काय हॉटेलमध्ये काय खातले रे? धूळ खातले, धूळ खातले, धूळ पितले, धूळ खातले, धूळ पितले. काम तर भारी. आता कडे पण बघ कसला खाली आणलेली आता. अरे ते वादळ बिदळ येईल तर काजी सकट माती पण खाली घेऊन येतेली. तळेकाटेच्या पुढे येईल. अरे इकडे पण बघ कसला एक्सकॅव्हेशन केल्याने आता. परत या साईड पण फिलिंग आहे, बाजूक नदी आहे आणि इकडनं पण आपले 4 लेन झालेले असत. ऍक्च्युली ह्यो जो पॅसेज असा ना, म्हणजे आता आम्ही तर ऑब्झर्व केला, म्हणजे लांजामधून आपण आतमध्ये जातो तर डायरेक्ट संगमेश्वरला बाहेर पडतो देवरुख साखरपा मार्गे. मॅपवर पण तोच रस्ता दाखवता. तर तो का दाखवता, कारण इकडे काम सुरू होतं. पण आता लांजा टू हातखंबा आम्ही इलो तर तिकडे मोस्टली काम झालेलं होतं. काही ठिकाणी पाली लांजा सिटीमध्ये आणि जे आपले घाट उतारांचे जे ब्रिजेस असत तर त्या ठिकाणी फक्त काम बाकी होता. तर तिकडे नॉमिनल आपल्याकडे डायव्हर्जन बघूक मिळत होते. आता हातखंब्याच्या पुढे आम्ही इलो तर त्या निवळी घाटाचं पण थोडासा काम सुरू होता. त्याच्यानंतर हातखंब्याच्या जरा पुढे थोडासा काम चालू होतं, म्हणजे निवळी फाट्याचा जो मेन ब्रिज वगैरे असा तिकडे पण काम अजून सुरू होता. तर हे एवढे पोर्शन असतात. आता ह्यो पण पोर्शन असतात असं तळेकाटे म्हणून. तर ह्या पोर्शनला देखील आता ही कामं सुरू असल्यामुळे मोस्टली गाडी आहेत ते सगळे साखरपा मार्गे वगैरे जातात. होय होय टिफिन डबो खालेला होतो तेव्हा कसा होता बघितलं. हा पूर्ण मस्त झाडा होती आहे ना आंब्याची आणि बाजूक नदी होती मस्त पैकी आणि सावली तर एक नंबर आणि हवा वा गारगार एकदम. आणि ते पण आम्ही सकाळी 11 वाजता थांबलेलो, तेव्हा पण ऊन असताना पण आमका मस्त असं आंब्याच्या झाडाखाली आम्ही डबो खालेलो. ऑल्टो मध्ये बसा नेलेलो. आता ऑल्टोचो गोंधळ असो की एसी वाढवलो की पिकअप कमी, एसी गरम, एसी बंद की पिकअप वयाचात तर एसी बंद मग गरम. याचे डोझर बघ कसे आहेत ते ना, ते सायन्यातले रणगाड्यासारखे वाटतात. दिवसभर चालवलं काय किलोभर धूळ गावतली अंगावर, अंगावर किलोभर धूळ. अजून जुनाच आहे, इकडे अजून काम स्टार्ट होक वेळा. तरी पण जर ह्याच स्पीड मध्ये केल्याने तर पावसाच्या आत याचे लेन पूर्ण करतले. कारण बाकी काय नाही ना, रिटर्निंग वॉल नाही. रिटर्निंग वॉल ह्या बाजूक करूचे लागतले तरी आपण एक लेन तरी. हा ही ज्यासाठी फिलिंग केल्याने आहे ना नदीची बाजू, तर त्या ठिकाणची लेन करू शकतात. राईट साईडच्या लेनला खूप कटिंग बाकी अजून. आणि ह्यावर एक असला कटिंग आता बघ, या अजून 1 वर्ष होणार नाही काम, लिहून ठेव. फिलिंग केल्याने तरी रिटर्निंग वॉल घालूचीच लागते. फिलिंग केल्याने तरी रिटर्निंग वॉल ते पण मजबूत घालूची लागते, त्यामुळे त्याका पण वेळ जातो. ह्यो टप्प नाही होणार या वर्षी रे, फिक्स. आम्ही लिहून घे. होतो नाही म्हणजे नाही म्हणजे साहेबांनी सांगलं नाही होतो म्हणजे नाही होत. 500चं बॉन्ड झालेला. अमित माका जरा पाण्याची बाटली जरा उघडून देते का. ड्रायव्हराची काळजी घ्या रे. पाणी मारल्याने सर सगळा पूर्ण चिखल उडता इकडे खंततच हैसर ट्रॅव्हलिंग करू कठीण आहे. बाकी हातखंब्यापर्यंत जरा बरा वाटलेला. आता हातखंबा टू संगमेश्वर पॅचला जोरात काम सुरू असा.
त्यामुळे इकडे रस्तो भयंकर खराब असायचे, सगळे खड्डे चिकचिकीचे रस्तो. ब्रेक मारलास की एकदम गाडी सुट करून निसाटलेली. आणि इकडे पण पूर्ण सगळीकडे कटिंग फिलिंग, त्याच्यानंतर कॉन्क्रीटची कामं सगळे फुल जोरात चालू. दोन्ही बाजू कशी मध्ये गॅप ठेव, ती पाठची बॅगे ठेवलंस ना, चिखल आतो मध्ये गॅप ठेव. हा बरोबर दिसतात, परफेक्ट. होय तो पुढेच चाललो. अरे तो बघ, होय तो पुढेच चाललो. इकडे बघा, इकडे सगळे लेवलचं वगैरे काम सुरू असं. म्हणजे माझ्या मते ह्याच्यावर एक लेन करतले आता. ह्यो माका वाटतं हे फाउंडेशन झाला, अजून तो बोलतो GSP वगैरे मारतात रे वरती बेसकोट. इकडे मस्त कातळ तोडले, चिपळूण रत्नागिरी. अरे एका स्लीपर प्लस सीटर कशी काय चिपळूण रत्नागिरी? स्लीपर प्लस सीटर कशी सोडल्यानी? बाहेरसून येऊन आपली गाडी तर हे सगळं आता पूर्ण जे रस्त्याचे आपले लेअर्स असतात, म्हणजे कॉन्क्रीटच्या याच्या खाली, रोडच्या खाली, तर त्या लेअरचं काम सुरू असतं. म्हणजे ती पण लेन होईत कदाचित 1-1.5 महिन्यात. आणि हे सगळं पाणी मारतो, तर थोडी सगळी धूळ झाली आहे नुसती. एका धुळीत पण वांदे आणि टू व्हीलर वाल्यांचे चिखलात पण वांदे. करे तो क्या करे. मगाशी आपण बघितलं ज्या ठिकाणी बेस कोटचे चालू होतात, तिकडे बघा, तिकडे आता अजून एक वरती लेअर असतात. त्याच्यामध्ये मग वाटतं नॉमिनल सिमेंट असतं ना रे, आणि याच्यावरती मेन आपलं कॉन्क्रीटचो रस्तो असतो. भरपूर टप्प्यात पहिल्यांदा पूर्ण प्रिपरेशन करूचा, त्याच्यानंतर त्याच्यावरती जाड खडी वगैरे मगाशी बघितली ती पेनिट्रेशनसाठी खडी असता. त्याच्यानंतर मग आता वरती सिमेंटचं आणि थोडंसं बारीक खडीचा माल होतो. मग वरती असा डायरेक्ट मेन. याची ऍक्च्युली ना हे नावा जरा ह्या करू कवी, बघू कवी कॉन्क्रीटच्या कट सेक्शनची. तो पण नवीन ब्रिज झालो, बाजूक जुनं ब्रिज अजून पण. हे पण DD. आता या साईड आपलं दरडीच्या साईडचा रस्तो चालू, तिकडचं फिलिंगच्या साईडचं ठेवल्या नाही. पण आता ह्याच्यावर डायरेक्ट येऊ मारले हो की कॉन्क्रीटचं झालो. पण इकडे रिटेनिंग वॉल वगैरे काय करू ना या काप असल्यामुळे वाटतं. दोंडे येतले गड, जाळी तरी मारू. हा जाळी तरी मारू खूप. आणि वरती पण तो मातीचा लेअर आहे हे का तो पण या पावसा बिवसात येतो डासळण खाली. लूज होता, कटिंग केल्यानंतर लूज होतात अजून. कारण आता व्हायब्रेशनमुळे प्लस पावसाचं पाणी डायरेक्ट मारताना ते अगोदर कशी ती झाडांची मुळा झाकून ठेवतात ना खाली, झाडांची मुळा धरून ठेवतात माती. ती मोकळी झाली काय डायरेक्ट पाणी बसतात त्याच्यावर आणि मग येतात खाली सगळ्या पावसात. आणि एकदम ते का लागानच यो रस्तो, त्याच्यामुळे एकदा तर इला ना डायरेक्ट रस्तोच बंद होतो. अजून एक ब्रिजचं काम कुठलं गाव रे ह्या? वांद्री 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 वांद्रे वांद्री हा त्या बोलायचं त्या शाळेचं नाव, प्राथमिक शाळा. बघ माझं लक्ष बघ या तो लक्ष त्याचं भारी आहे. हो इकडे पण कटिंगचा काम चालू, म्हणजे तिकडनं ते पूर्ण कॉन्क्रीटची वॉल घेऊन येतले, फिलिंग करून तो रस्तो बनवतले. ह्या ठिकाणी एकदम भारी वाटा ना सर्व. जेव्हा जवळ होता ना पूर्वी, अरे तो हा कसा दरडीतून खिंडीतून गेल्यासारख्या वाटा. आणि एवढा गार वाटा ना उन्हात पण. कोण मागे बोंबालता? अरे डंपर वाला रिवर्स मारतो. ओके माकडं म्हणलं गाडीवाला कोण बोंबालता की काय? या रस्त्याने येणार शक्यतो आमकाच वडी आहे दकडनं येऊचे. आमका काळजी आहे मुंबई गोवा हायवेची आमच्या. लोक बाकी प्रवास लवकर कसं होईल त्याच्यावर जातो, आम्ही नाही. आमका अपडेट द्यायचे असतात काय कंडिशन आहे त्याच्यासाठी. आम्ही असल्या पूर्ण खड्ड्यात आणि पूर्ण ट्रॅव्हल करतो वडी काढत. टू व्हीलर वाल्यांका किती धूळ खाऊची लागता, भयंकर. या झाड फक्त ऐसर ठेवल्यानी, बाकी सगळा तोडल्यानी ना. त्याचं तर वाटतं बघ झाड, आणि त्याच्याच एकदम सावली पडली मस्त पैकी.
इकडनं पण ही एक लेन झाली त्या लेनवर येऊन परत त्याच्यावर माती पडली डायव्हर्जन. इकडे हे असे ना काय ते किती ब्रेक मारलेली आहेत ते बघ डायरेक्ट येऊन त्या माडाचा तर खॉट टाकले नाही आता इसर. आणि ब्रेक बघितलं किती होते आणि एका असं लप बघ कसं होतो क्रॅक गेलो हे बघ लप डायरेक्ट. इकडे पण भरपूर काम जाणार आहे आता. आपण असं म्हणजे संगमेश्वरच्या जरा काही किलोमीटर पाठी असाव. एक वेळ अशी होती की हैसर म्हणजे काम चालू असताना अशी धूळ खायत गेलं ते पण 2 व्हीलरने संगमेश्वर पर्यंत गेलेलो. हाल झालेले हाल पूर्ण. आता निदान एक लेन तरी चांगली झाली आहे. संगमेश्वर मध्ये पण काम सुरू आहे सर्वेश. काम सुरू हा कधीपासून पण ही एक लेन नव्हती. ही एक लेन नव्हती. महत्वाची म्हणजे ही इकडनं आपल्या एकदम पूर्ण सिंगल लेन. ह्या काय तर बघ पण अरे एखाद्या गाडीचं ग्राउंड क्लिअरन्स कमी असत ना पुढचा सगळा पेचा नेताला समोर कसे ठेवले नाही ते बघलं हो. आणि या सगळ्या असं तोडले नाही. आपण असं उतार स्पीडने माणूस येतो हो थाड करून आपटलो. भरून टाकू सांगू होतो त्यांका अमित साईट इन्स्ट्रक्शन अमित तू वही घाल रे सगळे इन्स्ट्रक्शन लिहून ठेव बेटे आम्ही काय काय सांगतो ते. आता ना ह्या इकडे सगळं कटिंग केल्यामुळे ना गावाची नावं कळत नाही. हाईट पण एवढीच होती. हो आधीची पण एवढीच होती. आधीची आणि आताच्या हाईट मध्ये का फरक नाही ठेवलेला आहे. रस्ता तरी वरती खाली जास्त काय फरक नाही केल्याने. आंबेड बुद्रुक आंबेड गाव आंबेड मध्ये गेलो. आंबेड ह्या पण होईत काम झाला मोस्टली. ह्याच्यात यो कॉजवे वगैरे होतो ब्रिजचा. दगड पायान उडव मारित माका मार्किंग तो दगड एक तर किती वडी काढून तो काय तर त्याचा पॉइंट घेतला नसा. यो रस्तो खराब आहे सर. काम सुरू असं पण होईत लवकर. तिथपर्यंत तो इथून चालू थायना परत चालू म्हणजे फिलिंगचं पोर्शन असल्यामुळे इकडे जरा थोडा वेळ लागतो. आंबेड पुलाच्या पुढे पण इकडे आता पूर्ण म्हणजे 4 लेन झाली आहेत. पण तिकडची लेन बंद ठेवली नाही. काहीतरी मध्ये काहीतरी काम असत सुरू. बाकी ही लेन झाली आहे. एसटीवालो बघ कसलो येतात तो सातारा रत्नागिरी. बघा याकडचं काम बाकी. अरे यो पण रस्तो संपलो सर. तू दाखव केलं का संपता. अरे हो आई संपत. जगबुडी नदी आहे ना. खायची नदी जगबुडी नदी खेळात. नदी खायची. अमित कुठली नदी सर्च मार. काजळी नदीच असतली. नाही काजळी नदी तकडे. ही काजळी नदी नाही वेगळी. ब्रिज बघा कसलं मस्त वाटतं तो ब्रिज. आता रोड अजून तकांना गेलो की मस्त ब्रिज वाटतो अजून. काढलो आपण व्हिडिओ या झाडाचं. कसला झाड मस्त मोठा झाड आणि यो ब्रिज तकडना जातो. बाव नदी अरे बाव नदी आहे ती. आता संगमेश्वर आहे त्याला. इकडनं देवरुखला पण जाऊ रस्तो असा. चलो बाव नदी. या पण ब्रिजचा काम खूप वर्षापासूनच होय. आता साईड फिलिंग ला घेतले नाही. हे काय नाही ही सगळी कधीच टाकले नाही कडच्या कामाची. इकडे प्लांट आहे त्यांचं सर RMCचो. हे काय सगळे सिमेंटच्या गाडी उभी आहेत. हैसरचा तरी रस्तो त्याने आधी पटकन करून घ्यायचं म्हणजे त्यांच्या गाडी तरी निदान चांगले गेले असते. त्या खड्ड्याच्या रस्त्याने जातात ते होय की ना सर्व. साधा सिंपल हा व्हायचं. थोडा त्याच्यातला टाकत जायचा जवळच्या जवळ. वा समोर आपल्याला 2 सीन बघू मिळतात मस्तपैकी. कोकण रेल्वेचं ब्रिज असा आणि इकडे ह्या लेनचं देखील काम झालेला. तर आपलं कॉन्क्रीट पेवर पण असा
सही हे पण लेन आता होय कसलं मोठं जवळपास 2-3 कोटी प्राइस आहे याची या पेवरची. हो ही लेन झाली या. हे काय सगळे गणपट आणले नाही आता टाकूक वरती क्युरिंग साठी. हे मग 2 दिवसातच झालेलो दिसतं कालच झालेलो दिसतं रे. फ्रेश कॉन्क्रीट फ्रेश. हे काय गणपटा टाकतात क्युरिंग साठी. अरे असेच जरा स्पीड मध्ये जावा. आता ही सर आपल्या 4 व्हीलर ना दिसाक लागली आहेत. मगापासून तिकडे कायच नाही काय MH14 MH12 आता या रोडने येतात. पण हे रत्नागिरी जाणारे असतले आपल्याकडे जाणार कोण या रूटने यायचो नाही होय ना सर्वेश. आता इलवतो तरी रस्तो ठीकठाक गाव. हो पुढे पुढे आता काय झाला संगमेश्वर आता इला जवळ इलो आपण संगमेश्वरच्या. कोकण रेल्वेचं ब्रिज व आता जर ट्रेन गेली तर किती मस्त वाटत नाही बघू का आपल्या. होय सर्व पण आता ट्रेन जाणारी नाही. मैत्री पार्क हॉटेल मैत्री पार्क कडे इलो. त्याच्या पाठीमागे सीन जबरदस्त. हो मस्त नदी आहे ना पूर्ण. ऑलमोस्ट आपण आता संगमेश्वर मध्ये पोचत इलो. इकडून आता संगमेश्वरच्या आसपास जरा रस्तो झालेलो दिसलो. मध्ये आंबेड वगैरे त्याच्यानंतर ते निवळी फाटा निवळी घाटाच्या अलीकडे पलीकडे तिकडे जरा रस्त्याची कामं एकदम जोरात स्पीडने सुरू असतात. याच पॅचमुळे रस्तो आपल्या साखरपा मार्गे जाणारा दाखवता. बाकी इकडे तर एक सिंगल लेन काय ठिकाणी तर 4 लेन पूर्ण झालेले आहेत. स्वाद ब्रेकफास्ट गणेश कृपा हॉटेल. तर या हॉटेलच्या अलीकडे पर्यंतच रस्तो होतो झालेलो. आता ह्याच्या पुढे आपल्याकडे रेग्युलर आपलो जुनच रस्तो दिसता. हॉटेल गणेश कृपा आपल्या कामाचा नाही ना. 1:15 वाजले 12:30 वाजलेत. आपण शक्यतो 1:30 वाजेपर्यंत थांबू. आता संगमेश्वर नंतर पुढे बघूया आपल्या चिपळूणच्या अलीकडे वगैरे काहीतरी थांबा होया. संगमेश्वरला इकडे ब्रिजचा काम सुरू असा अजून या ठिकाणी काहीच म्हणजे प्रोग्रेस नाही. पण तो ब्रिज मध्ये तो तिकडून जात करा रस्त्याची इकडून अलाइनमेंट चेंज असं म्हणतात काय. आता किती हाईट आहे ब्रिजची भरपूर. हो कारण इकडच्या इकडे ते हे नाही करणार एवढे. तो इथून मोठं कर्व घेतले कारण हे बघ ब्रिजची हाईट बघतो. हाईटने खय जातो तो बघ ब्रिज एवढं ब्रिज जागे वरसून आणतले. तर फायनली आपण पोचलो संगमेश्वरला आणि इकडे पण काम सुरू असं ब्रिजचा एकदम जोरात.